श्रोते हो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गणरायाचं आगमन झालं तसंच आपल्या पॉडकास्टमध्येही एक नवीन गोष्ट आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्या मुहूर्तावरती. ते म्हणजे आपलं सर्वांचं एक नातं जोडलेलं आहे स्टोरीटेलशी. स्टोरीटेल आहे स्वीडनमधली आणि स्वीडनची राजधानी जी आहे स्टॉकहोम, तिथली महाराष्ट्रीयन मंडळी, मराठी मंडळी हा गणेशोत्सव कसा साजरा करते आणि त्यांच्याकडे आपण घरी बसून इकडे सगळ्या गोष्टी हे सण उत्सव साजरा करतो खरं, पण तिथं त्यांचं घर त्यांनी कसं सजवलेलं आहे या सगळ्या गोष्टींची आज आपण उलगड करणार आहोत. आणि महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम याचे वतीने मृणाल पवार आणि अविनाश डोंगरे हे दोघं आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम हे सर्वप्रथम रजिस्टर झालेलं स्वीडनमध्ये एक मराठी व्यासपीठ आहे. आपली संस्कृती जी इतकी रिच संस्कृती आहे त्याचं सादरीकरण सगळ्या जगासमोर कसं करता येईल त्याचा आमचा प्रयत्न असतो. लोक स्वखुशीने पुष्कळशी हेल्प करतात आणि म्हणूनच आम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम करू शकतो दरवर्षी. 8 ते 10,000 मराठी बांधव संपूर्ण स्वीडन देशात आहेत. नुसतंच मराठी नाही, पण संपूर्ण भारतीय लोकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि आपल्या कलागुणांचा प्रसार करण्याचं आमचं ध्येय आहे. मृणालजी आणि अविनाशजी, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. आणि स्टोरीटेलच्या सर्व रसिकांना महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम तर्फे नमस्कार आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ही माणसं जी साता समुद्र पार तिथे आहेत आणि आपलं कल्चर जपून ठेवतायत, आपली संस्कृती, आपले सण उत्सव ह्या सगळ्यांशी घट्ट नाळ त्यांची जोडलेली आहे. आणि ती नाळ नेमकी काय आहे, किती पक्की आहे, आणि आम्ही जे इकडे महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी करतो त्याच तुम्ही तिकडे करता का, तुम्ही तुमचं जीवन कशा पद्धतीने जगता, ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला खरं तर उत्सुकता असते, कुतूहल असतं. आणि या सगळ्यांची उलगड आज आपण गप्पांमधून करूया. आणि ह्याची संधी दिल्याबद्दल मी खरं तर महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. तर आता आपण सुरू करूया. सगळ्यात आधी मला मृणाल पवार, जे स्टॉकहोम महाराष्ट्र मंडळचे जनसंपर्क विभागाचे सांभाळतात, आणि अविनाश डोंगरेजी, ह्या दोघांनाही मी थोडंसं एका वेगळ्या विषयावरती थोडंसं पर्सनलाइज म्हणून, महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम हे जे आहे हे कधीपासून कार्यरत आहे, तिथे काय काय ऍक्टिव्हिटीज चालतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगालच, पण आज तिथे काय चाललं आहे? गणेशोत्सव उद्यापासून सुरू होतोय. संतोषजी, जसं महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी आता गणरायाच्या आगमनाचा धामधूम सुरू आहे, लगबग चालू आहे. आणि अगदी आज हरतालिका आणि उद्या गणेश उत्सव, त्याच्या म्हणजे की गणेश उत्सव हा अगदी अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे. त्याच पद्धतीने स्टॉकहोम मध्ये आणि संपूर्ण स्वीडन देशात देखील गणरायाच्या आगमनाची सगळ्यांना आतुरतेने उत्सुकता लागली आहे. गणरायाचा सण गणेश उत्सव हा विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील लोकांना जसा महाराष्ट्रात एकत्र आणतो, तसाच तो स्टॉकहोम आणि स्वीडन देशातल्या सगळ्या इतर लोकांना पण एकत्र आणतो. आणि आज ह्या वेळेस 2024 साली गणेश उत्सव हा वीकेंडला म्हणजे शनिवार रविवारही लागून येत असल्यामुळे आम्हाला तयारीला जास्त चांगली संधी मिळाली आहे आणि तो साजरा करण्याची जास्त उमेद संपूर्ण महाराष्ट्रवासियांमध्ये बघायला मिळते, स्टॉकहोम मध्ये पण आणि संपूर्ण स्वीडन देशात देखील. वा. मी खरं तर मागच्या 2 महिन्यापूर्वी स्टॉकहोमला आलो होतो एका कामानिमित्त, आणि त्यावेळी मी तिथे फिरलो थोडंसं. मला एक सवय आहे की असं पायी फिरायची भरपूर. तर मला तिथे मराठी लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमची संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवतो. आणि त्या आयुर्वेदिक डॉक्टर होत्या, एक डॉक्टर प्रीती तांबे म्हणून, त्यांच्याशी पण मी गप्पा मारल्या. तर त्यांनी सांगितलं इथं योगासन करणाऱ्यांचं पण प्रमाण खूप जास्त आहे. आणि नुसतेच म्हणजे मराठी किंवा भारतीय समुदायातच नव्हे, तर ओव्हरऑल स्वीडनमध्ये देखील योगा आता खूप पॉप्युलर झालेला आहे. तर ही एक प्रकारे आपण भारतीयांनी तिथे दिलेली देणच आहे. तर गणरायाच्या निमित्ताने आपल्याला एक आता नक्की सांगता येईल की
स्टॉकहोम मध्ये मराठी कल्चर गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिथल्या लोकांनाही आता चांगलं माहीत झालेलं असेल, तर तिथे गणेशोत्सव कसा साजरा केला जातो हे थोडंसं सांगाल? नक्कीच. अवी, तुम्ही माहिती देताय का मी देऊ? म्हणाल तुम्ही कंटिन्यू करा. नक्कीच. गणेशोत्सवाबद्दल जर बोलायचं झालं संपूर्ण स्टॉकहोम शहरात आणि स्वीडन देशात, संतोषजी आणि रसिक श्रोतेहो, तर महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम यांचा अनेक उत्सव आम्ही साजरे करत असतो वर्षभरात. परंतु गणेश उत्सव हा एक फ्लॅगशिप इव्हेंट असतो, ज्याला आपण म्हणू शकतात की एक सर्वात मोठं अट्रॅक्शन आणि संपूर्ण इथून पुढे चालू होणाऱ्या उत्सवांचे जे 4 महिने असतात त्याची सुरुवात मोठ्या धूमधडाक्यात गणेश उत्सवाच्या रूपाने होते. महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम हे थोडं मी आधी कल्पना देण्याच्या दृष्टीने सांगतो की मागच्या 6 वर्ष झाले याला एक मूर्त स्वरूप आलेलं आहे. या अगोदरही अगदी 10-15 वर्षापासनं वेगवेगळ्या प्रकारे छोट्या-छोट्या फॅमिलीजमध्ये, छोट्या-छोट्या ग्रुप्समध्ये गणेश उत्सव साजरा होत होता आणि अनेक विविध उत्सव साजरे होत होते. परंतु याला एक सामुदायिक स्वरूप येत नव्हतं आणि म्हणूनच महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमचा हा जन्म झाला 6 वर्षापूर्वी आणि तेव्हापासनं हा गणेशोत्सव सामुदायिकरित्या संपूर्ण स्टॉकहोम शहरात सुरू झाला. गणेश उत्सवाबद्दल माहिती देण्याचं एक आणखी मला आनंद असा होतो की संपूर्ण स्टॉकहोम शहरातील सगळे आबाल, वृद्ध, महिला, पुरुष अतिशय आतुरतेने ह्या उत्सवाची वाट बघत असतात. आम्ही दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आणि जेव्हा गणपती असतो तेव्हा हे साजरा करतो. ह्या कार्यक्रमाच्या दृष्टीने आम्ही मराठी जणांच्याच नव्हे तर संपूर्ण भारतीय तसेच स्वीडिश आणि इतर युरोपियन लोकांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की गणपती हा 64 गुणांचा अधिपती आहे आणि ह्या 64 कलागुणांचं सादरीकरण करण्याचं काम आम्ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने करत असतो. ह्या कार्यक्रमात अगदी गणेश स्थापना अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केल्यापासून ते टाळ, मृदुंग आणि लेझिम आणि ढोल ताशाच्या गजरात त्याचं विसर्जन होईपर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात, ज्यात उत्कृष्ट स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असते, विविध कलागुणांचं सादरीकरण केलं जातं आणि मेन म्हणजे की आबालवृद्धांचा सहभाग हा वाखाणण्याजोगा असतो. कलागुणांच्या सादरीकरणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम नुसतंच बॉलिवूड किंवा हिंदी किंवा एक धूमधडाक्यातले गाणे किंवा त्यावरचं नृत्य प्रदर्शन पुरतं मर्यादित न राहता अगदी गदी माडगुळांच्या गीत रामायणापासून ते मंगळागौर, कोळी नृत्य, महाराष्ट्रातलं गोंधळ, जोगवा ह्यासारख्या अनेक ज्या छोट्या छोट्या परंपरा आहेत, कल्चरल गोष्टी आहेत, त्यांचं सादरीकरण इथे होतं आणि त्याला जास्त आम्ही प्रमोट करत असतो. आणि आमचं ॲज अ महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम चं म्हणणं कायम श्रोत्यांना आणि परफॉर्मन्सला हेच असतं की आपली संस्कृती जी इतकी रिच संस्कृती आहे त्याचं सादरीकरण सगळ्या जगासमोर कसं करता येईल त्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याच दृष्टीने वर्षानुवर्ष आम्ही पुढे जातोय. यावर्षी आपण इथे असतात तर नक्कीच आम्हाला आवडलं असतं की आपण बघितलं असतं गणेश उत्सव. नाही, आता तुम्ही इतकं सांगितल्यानंतर यावंच लागेल एकदा नक्की. नक्की 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 बिलकुल. आमची तारीख कमीत कमी 5 ते 6 महिन्या आधीच सुरू होते. जेव्हा गणेशाचं आगमनाचं जसं एक दिवस ठरतो आणि मोस्टली स्टॉकहोममध्ये जे पण सण असतात ते कॅलेंडर डेला नव्हता, वीकेंडला होतात, कारण लोकांची अवेलेबिलिटी असते आणि त्यानुसार सगळे सण होतात. तर दिवाळी असो, गणपती असो की कुठलाही. आय थिंक हे थोडं वेगळं आहे भारतात जो आपण सण करतो त्याच्या. तर ते हॉल बुकिंग आणि त्याच्यानुसार मूर्तीची तयारी, त्याच्यानंतर ती सगळं इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर पब्लिश करणं, डेट डिसाईड करणं आणि त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य मिळवणं, कारण सगळं साहित्य स्टॉकहोममध्ये मिळत नाही. ते साहित्य पण मग आम्हाला प्लॅन करून कोणी येतंय, येत नाही येतात त्यांच्या हाताने सगळं बोलवावं लागतं. छोट्या-छोट्या गोष्टी असतात बट त्या पण खूप गरजेच्या असतात आणि त्याच्यामुळे कधी-कधी तुमचा
पद्धती असतात किंवा रिच्युअल्स असतात ते पूर्ण होत नाही आणि मग तुम्हाला ते ते मॅनेज करावं लागतात की कशा आणायच्या भारतातनं. तर लाँग प्लॅनिंग लागते आणि स्ट्रगल पण असतं खूप सारं. पण सगळ्यांचाच हातभार लागतो. जसं मृणालनी म्हटलं, हा एकाचं नाही आहे मंडळ. हे सगळे सगळ्यांचा मिळून एक मंडळ आहे आणि सगळ्यांचाच हातभार असतो आणि लोकं स्वखुशीने पुष्कळशी हेल्प करतात आणि म्हणूनच आम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम करू शकतो दरवर्षी. नक्कीच, साधारण नक्कीच. स्वरूप कसं असतं? म्हणजे आपण हॉल घेतो, या वीकेंडला प्रोग्राम्स तिथे होतात. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कुठे होते वगैरे? नक्कीच, नक्कीच. तुम्हाला याचा एक अंदाज देण्याचा प्रयत्न मी इथे करतो, की आमच्या गणेश उत्सवात साधारणतः 800 लोकांचा सहभाग असतो आणि 800 हा नंबरचं मॅग्निफिकन्स देण्यासाठी तुम्हाला मी सांगेन, की संपूर्ण स्वीडन देशात जवळ-जवळ 11 मिलियन लोकं म्हणजे 1 करोड लोकं आहेत संपूर्ण स्वीडनची पॉप्युलेशन. त्यातली संपूर्ण स्वीडन देशात साधारणतः 50,000 लोकं राहतात, ज्यात मराठी आणि इतर इंडियन्स. भाषिक आहेत आणि संपूर्ण इंडियन पॉप्युलेशन. त्यातलं अजून ढोबळ मानाने जर बघितलं आपण, तर 8 ते 10,000 मराठी बांधव संपूर्ण स्वीडन देशात आहेत. आणि हे पॉप्युलेशन जे आहे ते मूळतः 3 मोठ्या शहरांमध्ये स्टॉकहोम, गोथेनबर्ग आणि माल्मो यात पसरलाय. त्यात जर बघितलं तर साधारणतः जास्तीत जास्त पॉप्युलेशन ही स्टॉकहोम शहरात राहते आणि ह्या मराठी बांधवांमधले जवळजवळ 800 लोक आमच्याकडे असतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हॉलचं स्वरूप का असतं, कारण की गणेश उत्सव हा भारतात, महाराष्ट्रात हा सार्वजनिक आहे. याचं स्वरूप सार्वजनिक आहे आणि हे मोकळ्या पटांगणात असला पाहिजे, मोकळ्या जागेत असला पाहिजे. परंतु स्टॉकहोम शहरात वातावरणाचं आणि हवामानाची बंधनं असल्यामुळे आम्हाला हॉल कायम बुक करावा लागतो आणि त्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होतो. तर हॉलची कपॅसिटी जेवढी असते तेवढंच आम्हाला लोकांना घेता येतं. आज हा 800चा नंबर आम्ही जर मोकळ्या पटांगणात कार्यक्रम केला किंवा याच्यापेक्षाही मोठे हॉल जे एक रिलिजियस काम पर्पजसाठी मिळत असतील, तर हा नंबर अजूनही मोठा जाईल. परंतु हॉलच्या कपॅसिटी कन्स्ट्रेंट असल्यामुळे आम्हाला हा 800 नंबर पर्यंत रिस्ट्रिक्ट करावा लागतो. याचं गणेश उत्सव ज्या दिवशी आम्ही साजरा करतो त्याचं स्वरूप म्हणजे की गणपतीची एक छान लोभस मूर्ती आम्ही भारतातनं, महाराष्ट्रातनं पेण इथून आणलेली आहे आणि आपल्याला मी त्याचे फोटो पण दिलेत. श्रोत्यांना तुम्ही नक्की दाखवा ते. आणि त्याची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने अगदी अविनाश यांनी जसं म्हणलं की सगळी चॅलेंजेस पार करून गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने त्याची स्थापना कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी केली जाते. तर त्यानंतर मनोभावे त्याची पूजा अर्चना केल्यानंतर अथर्व शीर्षाचं पठण होतं आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होते. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात जशी जशी पुढे झाल्यानंतर जसा कार्यक्रम पुढे सरकतो तसंच हीच अपॉर्च्युनिटी घेऊन संपूर्ण मराठी खाद्य संस्कृतीची ओळख फक्त भारतीयांना न राहता इतर लोकांनाही व्हावी म्हणून विविध खाद्यपदार्थांचे आणि तेही वेगवेगळ्या महाराष्ट्रातील रिजन्सच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आम्ही इथे लावलेले असतात. संपूर्ण गणरायाचे जे भक्त असतात ते ह्या सगळ्या खाद्यपदार्थांचं मेजवानी घेतात आणि त्यानंतर सायंकाळी गणपतीची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या आणि लेझिमच्या नादात चालू होते आणि एका दिवसाचा गणेश उत्सव पार पडतो. तर 11 दिवसाचा गणेश उत्सव करण्याची आमचा मानस आहे. परंतु जसं अविनाश म्हटले की सगळ्या लॉजिस्टिक्स इश्यूमुळे तेवढं करणं आम्हाला स्वाभाविक नाहीये आणि एका दिवसात जेवढं आम्हाला व्यवस्थित करता येईल मनोभावे पूजा तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. हे कधी आम्ही असं प्लॅन करत नाही. पण मला वाटतं की लोकांची भक्ती म्हणा की काय पण दरवर्षी आम्ही न सांगता प्रसाद गणपती समोर इतका प्रसाद देतो की सगळ्यांना वाटून ही प्रसाद सफिशियंट तिथे असतो.
आणि हे कधी वा. प्लॅन नसतं, कोणाला सांगितलेलं नसतं आणि तरी दरवर्षी आज आम्ही इतक्या 6 वर्षापासून करतो. प्रसाद हा तिथे नेहमी अवेलेबल असतो आणि लोकं आपल्या भक्तीनुसार आपल्या आवडीनुसार कोणी मोदक आणतात, काही आणतात, पण नेहमी तिथे प्रसाद असतो. वा, हे खूप छान सांगितलं तुम्ही दोघांनीही. आता थोडंसं आपण आणखी ब्रॉडर एस्पेक्ट म्हणून मी हा प्रश्न विचारतो. अविनाशजी, तुम्ही मला वाटतं महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमचं कल्चर विभाग किंवा ज्याला आपण सांस्कृतिक विभाग म्हणून त्याची आपण जबाबदारी पाहता. तर त्याचं कार्यक्षेत्र काय आहे? म्हणजे फक्त स्टॉकहोम पुरतं आहे का आणखी इतर जे शहरं आहेत, जसं मृणालजींनी उल्लेख केला, त्यांना पण तुम्ही सामावून घेत असता आणि का तिकडे वेगळ्या पद्धतीने काही ऍक्टिव्हिटीज चालत असतात? एकूणच स्वीडन म्हणून कशा गोष्टी चालतात? मी पहिले स्टॉकहोम बद्दल बोलीन. तर जेव्हा जे काही आपलं कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात गणपतीशी रिलेटेड किंवा पूर्ण मराठी कम्युनिटीशी रिलेटेड ते सगळे स्टॉकहोम मध्येच लिमिटेड केलेले आहे. कारण आपण त्याच्या बाहेर आपण फॅसिलिटेट करू शकत नाही त्यांना. त्यांना ते जे काही स्टेज म्हणा असं उपलब्ध करून देऊ शकत नाही. म्हणून ते म्हणजे फक्त फिजिकल रिस्ट्रिक्शन आहे म्हणून असं काही नाही. आणि बाकीच्या ठिकाणी मला वाटते जसं मोठे गॉथेनबर्ग आहे आणि माल्मो आहे. इथे पण महाराष्ट्र मंडळच आहे आणि ते लोकं पण इंडिपेंडेंटली त्यांचं जे काही कार्यक्रमाचे आयोजन आहे ते करतात. ओव्हरऑल कार्यक्रम बघितला कल्चरलमध्ये तर याच्यात मराठी नृत्य झालं, तुम्ही लावणी म्हणा, तुम्ही मराठी पोवाडे म्हणा किंवा जे काही टाइपचं मराठी किंवा इव्हन मराठी गाणी म्हणा किंवा साहित्य म्हणा, ज्यांना जे टॅलेंट आहे, त्या टॅलेंटनुसार आम्ही लोकांना फक्त स्टेज देणे किंवा त्यांना गाईड करणे किंवा समटाईम्स कोणीतरी जर 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 एखादी कलाकार आला आणि त्याला हवं असलं, फेटा हवा असला किंवा काही असलं, तर ते आम्ही सगळं हेल्प करतो त्या 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 कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी. त्या आणि प्रकारचा आमच्याकडे सपोर्ट जसं आम्ही देतो. ढोल ताशांचा आवाज येत असतो कायम. दणाणतात सगळे सणावारांमध्ये. तर तसं चित्र काही तुमच्याकडे असतं का? हो, नक्की. आम्ही जेव्हा विसर्जन करतो जसं मृणालनी पूर्ण कार्यक्रमाचा आढावा दिला तुम्हाला. त्या कार्यक्रमाच्या अगदी शेवटी ती एक मिरवणूक निघते. हॉलमध्येच आम्ही एक मिरवणूक काढतो आणि त्या मिरवणूकमध्ये एंडमध्ये शेवटी आम्ही ढोल ताशा असतो आणि त्याच्यावर मला वाटते जी तुम्ही पुण्याला बघाल त्या जंगली महाराज रोडवर जे जे दृश्य असते समथिंग सिमिलर इथे पण असतं. वा. आणि तुम्ही एक मुद्दा जसं अविनाश यांना विचारलात कोलॅबरेशनच्या बाबतीत, की हा. सांस्कृतिक कोलॅबरेशन इतर महाराष्ट्र मंडळांसोबत होतं का? तर एक मुद्दा त्यात अजूनही असा आहे संतोषजी, की महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम हे सर्वप्रथम रजिस्टर झालेलं स्वीडनमध्ये एक मराठी व्यासपीठ आहे. आणि वा. सांस्कृतिक कलागुण म्हणजे मराठी माणूस जिथे जातो तिथे तो स्वतःचे कलागुण तर घेऊनच जातो. तर महाराष्ट्र मंडळाचा व्यापक दृष्टिकोन असा आहे, की आमच्या नंतर जी एक 2 मराठी मंडळं इथे स्थापन झाली वेगवेगळ्या शहरांमध्ये. तुम्हाला माहितीच आहे, की स्वीडन शहरात किंवा इतरही युरोपियन देशांमध्ये एक रिलिजियस ऑर्गनायझेशन रजिस्टर करणे हे थोडं जिकरीचं काम आहे. आणि महाराष्ट्र मंडळाला ह्या सगळ्याचा अनुभव असल्यामुळे आम्ही ह्या दोघं-तिघं जी नवीन मंडळं स्थापन झाली, यांना टॅक्स ऑफिसच्या दृष्टीने, बेस्ट प्रॅक्टिसेसच्या दृष्टीने कसं त्यांना व्यवस्थित सगळे डॉक्युमेंटेशन कंप्लीट करता येईल, यासाठी हेल्पिंग हँड महाराष्ट्र मंडळ होता. आम्ही आमचा अनुभव त्यांची जी वर्किंग कमिटी आहे किंवा ज्या लोकांच्या माध्यमातून ती इतर मंडळं सुरू झाली विविध शहरात, त्यांना आम्ही आमचा अनुभव शेअर केला. त्यांची डॉक्युमेंट्स रिव्ह्यू करणे, हे सगळे प्रकार महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम थ्रू झाले. जेणेकरून आपल्याला सर्वांना माहिती आहे, की स्वीडन हा एक छोटा देश आहे आणि जसं मी मगाशी म्हणलं, की लोकसंख्येच्या दृष्टीनेही मराठी लोकांचा इथे एक लिमिटेड वावर आहे. तर UK मधली किंवा अमेरिकेमधली जशी बृहन महाराष्ट्र मंडळाची संकल्पना आहे,
त्या दृष्टीने व्यापक विचार महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम इथे करत आहे आणि त्या दृष्टीने जी नवीन ऑर्गनायझेशन येणार आहेत त्यांना कशा पद्धतीने कागदोपत्री मदत करता येईल इथून आम्ही सुरुवात करतो किंवा आमचे कार्यक्रम कसे होतात. आमचं वार्षिक कॅलेंडर रिलीज होतं की एका वर्षभरात आम्ही काय वेगवेगळे कार्यक्रम करत होते आणि त्या कॅलेंडरचं पण आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन देतो की हे आमचे कार्यक्रम आहेत. सो याच्या दृष्टीने पण तुम्हाला तुमच्याकडे काही प्लॅन करता येत असेल तर करूयात. सो असा एक कोलॅबरेटिव्ह अप्रोच महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम कायम करता येतं. वा, तुम्ही आता सांगितलं वर्षभराचे कॅलेंडर एक तुम्ही तयार करून ठेवता, म्हणजे त्या बरोबर. वर्षात काय काय ऍक्टिव्हिटीज होणार आहेत काय, तर अशा कुठल्या प्रॉमिनंट ऍक्टिव्हिटीज असतील ज्या तुम्हाला सांगता येतील? नक्कीच. अवी, तुम्ही सांगताय? हां, तर आमचं महाराष्ट्र दिनापासून सुरू होतं. महाराष्ट्र दिन असतो पहिला आणि नंतर मग आम्ही गणपती हा आमचा फ्लॅगशिप इव्हेंट आहे. ते मृणालनी जसं म्हटलं. त्याच्यानंतर आम्ही दिवाळी करतो आणि यावर्षी आम्ही दांडिया करायचा पण प्रयत्न करतोय. पहिलं वर्ष आहे. बघूया. तर हे आमचे मेन इव्हेंट्स आहेत. पण याच्या अच्छा. व्यतिरिक्त भरपूरशा छोट्या-छोट्या इव्हेंट्स होत राहतात. आम्ही स्पोर्ट्स इव्हेंट करतो. कधी-कधी बॅडमिंटनच्या कॉम्पिटिशन्स अरेंज करतो महाराष्ट्र मंडळकडनं. तर हो, मे बी मृणाल यू कॅन ॲड सम येस. मोर. येस, येस. मी यात आणखी ऍड करू शकतो की जसं मगाशी म्हटलं की नुसतंच मराठी नाही पण संपूर्ण भारतीय लोकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि आपल्या कलागुणांचा प्रसार करण्याचं आमचं ध्येय आहे. तसं ह्या वर्षी आम्ही प्रायोगिक तत्वावर संगीत संध्या भारतीय क्लासिकल संगीत संध्या आयोजित केली होती ज्यात स्वीडन मधील नव्हेच तर भारतातून देखील आम्ही कलाकारांना बोलवलं होतं आणि त्यांना बोलवून त्यांच्या समवेत आम्ही संगीत संध्या केली. हा एक नवीन प्रकार आम्ही सुरू केलाय आणि त्याचा मूळ उद्देश फक्त आत्ताची जी मोठी पिढी आहे त्यांना तर महाराष्ट्रीयन कल्चर भारतीय कल्चर माहिती आहे पण व्यापक दृष्टिकोन याच्या मागे असा आहे की आपल्या नंतर येणारी जी पिढी आहे त्यांनाही आपल्या कलागुणांचा आदर असला पाहिजे, त्यांनाही आपल्या संस्कृतीची ओळख असली पाहिजे म्हणून आमचा हा एक यावर्षी प्रायोगिक प्रयोग होता. त्याच सोबत तुम्ही आता येऊन गेला उन्हाळ्यात स्टॉकहोम मध्ये तुम्हाला माहिती आहे की उन्हाळा समर हा एक फार मोठा आनंदाचा पिरियड असतो संपूर्ण युरोपात आणि त्यातल्या नॉर्डिक देशात स्टॉकहोम मध्ये तर फारच. तर उन्हाळी सहल सुद्धा महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम दरवर्षी आयोजित करतं ज्यात विविध फॅमिलीज एकत्र येतात आणि लहान मुलांसाठी अगदी महाराष्ट्राच्या मातीशी जुळलेले खेळ ऑर्गनाईज केले जातात जसं की लिंबू चमचा असो, 3 पायाची शर्यत असो, लगोरी असो. सो जेणेकरून येणाऱ्या पिढीला महाराष्ट्राच्या मातीची ओळख व्हावी, तिथल्या गोष्टींची माहिती व्हावी हा आमचा एक मोठा प्रयत्न असतो आणि आणखी शेवटाकडे जाताना मी म्हणेल की हे जी आमची सगळी इव्हेंट्स आहेत हे तर आम्ही करतोच महाराष्ट्र मंडळाच्या प्लॅटफॉर्मनुसार. परंतु याच्या व्यतिरिक्त भारतीय दूतावासाचे जे अनेक इव्हेंट्स असतात त्याच्याशी कारण की महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम हे भारतीय दूतावासाशी देखील संलग्न संस्था आहे. तर त्यांचे जे इव्हेंट असतात तिथेही महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम हे हिरिरीने भाग घेतं आणि तिथेही संपूर्ण मराठी जनांना महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम थ्रू आम्ही प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच जसं अविनाश म्हटले की लॉजिस्टिकली आणि वेदरमुळे लिमिटेशन्स आहे. त्यामुळेच आम्हाला वर्षाच्या अगदी सुरुवातीला जानेवारी महिन्यात या सर्व तारखा फिक्स करून त्याचं कॅलेंडर पब्लिश करावं लागतं. जेणेकरून सर्वसामान्यांना ते इव्हेंट्स पण प्रायोरिटाईज करता येतील आणि त्या सगळ्या गोष्टींचा अगदी व्यवस्थित आनंद घेता येईल. मराठी जनांव्यतिरिक्त इतर भाषिक लोकही म्हणजे भारतीय जो समाज आहे आपला ते देखील आपल्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होत असतात का? नक्कीच, नक्कीच, नक्कीच. त्यांचा उत्साह तर अगदी बघण्यासारखा असतो. आमचा इव्हेंट तसा कुठेच लिमिटेड नाहीये कारण ही जी इन्व्हिटेशन जे जातं ते सगळ्यांनाच असतं. त्याच्यासाठी असं काही जरुरी नाही आहे की तुम्ही मराठीच असला पाहिजे. कोणीही बुक करू शकतं. इव्हन स्वीडिश लोकांनाही आमंत्रण असतं आणि आणि आमचा उद्देश तो पण आहे की हे आपलं जे कल्चर आहे, आपलं जे आपण काही
भारतात जे वेगळं आहे ते इथे पण दाखवू शकलो पाहिजे. मला वाटतं ह्याच्या मागे पर्यटनाला पण एक आधार मिळेल, की बाबा जे आपण इथे बघतात आहे ते एक जस्ट लाइक शॉर्ट झलक आहे. आहे आणि ते झलक. झलक आहे आणि जर कोणाला अजून बघायचं असेल तर त्यांना प्रोत्साहन मिळेल, की त्यांनी भारतात जाऊन स्वतः बघावं, स्पेशली स्वीडिश लोकांना. तर तसं मी बघतो आणि आमच्या चॅलेंजेसमध्ये आणखी एक चॅलेंज जे आम्ही नेहमी फेस करत होतो. मी मूळचा नागपूरचा, पण मी मूव्ह झालो बंगलोरला आणि 8 वर्ष तिथे राहिलो बंगलोरला आणि त्या कालावधीत तिथे मी महाराष्ट्र मंडळ बंगलोरशी असोसिएटेड म्हणजे जुळलो होतो आणि तिथे आहे ना लायब्ररी आम्ही क्रिएट केली होती बुक रीडिंगसाठी. पण आज मला असं वाटतंय स्टोरी टेलनी तो चॅलेंज, की फिजिकल बुक आणायचा चॅलेंज जो आहे, जर आम्हाला स्टॉकहोममध्ये लायब्ररी करायचं आहे, तो चॅलेंज आज स्टोरी टेलमुळे तो आम्हाला येणार नाही. कारण आता आम्ही लोकांना सांगू शकतो, की तुम्हाला जर बुक हवं असेल, स्पेशली जे नेक्स्ट जनरेशन आहे, आमची जी मुलं आहेत, त्यांना मराठीचं वाचनाचा थोडा तरी लळा राहावा, असं आमची इच्छा असते. आणि कधी-कधी चॅलेंज असते, की त्या सिंपल वाल्या बुक्स इथे मिळत नाही आणि त्या बुक्स मे बी स्टोरी टेलच्या माध्यमातून आज आम्ही उपलब्ध करू शकतो आमच्या मुलांना. तर त्याच्याबद्दल आम्ही मी 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 ऍक्च्युली त्या तिकडेच वळणार होतो, की आपलं झालं, पण आपल्या मुलांचं काय? त्यांना मराठी Correct. संस्कृती, मराठी वाचन, विचार ह्यांची ओळख कशी करून देतो आपण? तोच प्रश्न मी ऍक्च्युली तुम्हाला विचारणार होतो आणि त्यात तुम्ही हा मुद्दा आधीच सांगितलेला आहे. पण नाही, आमचा मुलांच्या दृष्टीने उद्देशच ते त्यांचं एक आहे. एक्झॅक्ट. आता आमचा उद्देशच आहे हे सगळं करायचं, की आज जे नेक्स्ट जनरेशन आहे, ते जे त्यांना जे मिळत नाहीये पाहायला, की गणपती सार्वजनिक गणपती का होतो आणि पहिली गोष्ट त्याच्या मागचे कारणं, दुसरी गोष्ट तो कसा होतो, हे सगळं दाखवायला. आता प्रत्येकाच्या घरी गणपती बसणं शक्य नाही. पण जर आपण सार्वजनिक गणपती करतो, तर हे जेवढेही मराठी लोकं आहेत, ते सगळे येऊन त्यांची मुलं नेक्स्ट जनरेशन येऊन ते बघू शकतात, त्यांच्यात सहभागी होऊ शकतात. अ, आणि हाच वारसा समोर चालत राहावा हीच आमची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळी धडपड सुरू आहे. वा. मृणालजी, तुम्ही काय ऍड करताय? नक्कीच. म्हणजे ह्या संदर्भात आणि जेव्हा तुमचा सुरुवातीचा प्रश्न होता, की मराठी भाषिक नाही, पण इतर भारतीय स्टेट मधली लोकं तुमच्याकडे सहभागी होतात का? तर गणपतीचंच उदाहरण घ्यायचं झालं, तर महाराष्ट्रातला गणपती याचं स्वरूप वेगळं आहे. तसंच बेंगॉलमध्ये पण गणपती आहे, त्याचं स्वरूप वेगळं आहे. तसंच खालील दाक्षिणात्य स्टेटमध्ये असलेल्या गणपतीचं स्वरूप वेगळं आहे आणि उत्तरेकडे असलेल्या भारतीय राज्यांमध्ये असलेल्या गणपतीचं सेलिब्रेशन करायचं स्वरूप देखील वेगळं आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद होतो, की दरवर्षी ह्या वेगवेगळ्या राज्यातल्या ज्या संस्था आहेत, जसं महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम आहे, तसंच भारतातल्या इतर स्टेटच्याही त्यांच्या कल्चरल ऑर्गनायझेशन स्वीडनमध्ये आणि स्टॉकहोममध्ये आहेत. ही सर्व मंडळी त्यांच्या परफॉर्मन्स सहित आपल्या गणेश उत्सवात सहभागी होतात आणि त्यांचा उत्साह हा मराठी माणसांच्या उत्साहापेक्षाही जास्त असतो काही प्रमाणात. आता तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं झालं तर यंदाच्या गणेश उत्सवात आमच्याकडे बेंगोली कलाकार येऊन परफॉर्म करणार आहेत. ते त्यांच्या पद्धतीची गणेश वंदना सादर करणार आहेत. तसेच तमिळ, तेलुगू, त्याच्यानंतर एक गुजराती असोसिएशन आहे. त्यांच्याकडची लोकं येऊन त्यांची कलागुण गणपतीच्या रिलेटेड हे सगळं आमच्याकडे परफॉर्म करणार आहेत. याच्याने जसं अविनाश म्हटले, की एक मोठा व्यापक दृष्टिकोन आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एकंदरीत भारतीय संस्कृतीशी त्यांची नाळ जुळलेली असावी म्हणून करायचा प्रयत्न असतो. एक छोट्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं झालं, तर जागतिकीकरणाच्या कित्येक शतकं अगोदर ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मके देवे ही संकल्पना मांडली होती आणि महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमचा कायम ध्येय हे असं असतं की मराठा तितका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. तर ज्ञानेश्वर माऊलींकडनं प्रेरणा घेऊन आणि महाराष्ट्र धर्माचा प्रचार कसा करावा यासाठी आमचे कायम प्रयत्न असतात आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम हे कायम प्रयत्न करत असतं. अविनाशने जो पुढचा मुद्दा जो स्टोरी टेल च्या रिलेटेड सांगितला, त्यात आणखी थोडा अनुभव शेअर करायचा झालाच आणि का स्टोरी टेल हे माध्यम संपूर्ण मराठी कम्युनिटीशी नाहीच तर संपूर्ण भारतीय कम्युनिटीला छान असणार आहे त्याचं उदाहरण सांगतो. स्टॉकहोम शहरात
संपूर्ण ठिकाणी अगदी छोट्या-छोट्या भागात खूप लायब्ररीज आहेत आणि ह्या लायब्ररीज खूप ग्रंथसंपदा आहे, साहित्य आहे आणि स्वीडिश लोकांना आणि एकंदरीतच युरोपियन समुदायाला प्रचंड वाचनाची आवड आहे. परंतु येणारी पिढी तेवढी वाचन फ्रेंडली आहे का? किंवा एका ठिकाणी बसून पुस्तक वाचण्याचा त्यांचा आता प्रयत्न आहे का? तर नाही. मला म्हणजे परत मी रिपीट करतो, की स्टॉकहोम शहरात वाचन संस्कृती आहे आणि येणाऱ्या पिढीला वाचन संस्कृतीसाठी आणखी महत्त्व मिळण्यासाठी माझ्या मते स्टोरी टेल खूप उपयोगात येईल. स्टॉकहोम शहरात वुडन प्लान इथे एक मोठी लायब्ररी आहे, ज्याच्यात काही प्रमाणात मराठी पुस्तकं अवेलेबल आहेत. परंतु ती मोजकीच पुस्तकं आहेत आणि ती मोजकीच पुस्तकं असल्यामुळे ती पुस्तकं वाचण्यासाठी तुम्हाला खूप दिवस वेटिंग मध्ये असावं लागतं. देर इज अ लॉंग क्यू की तुम्हाला ती मिळतील पुस्तकं. सो स्टोरी टेलने त्यांच्या माध्यमातून जर आणखी काही मराठी पुस्तकं अवेलेबल करून दिली आणि स्टॉकहोम आणि स्वीडन देशातील मुलांना आणि मराठी रसिकांना, ऑफकोर्स आम्हाला माहिती आहे की स्टोरी टेल हे सबस्क्रिप्शन बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, परंतु काही आणखी प्रमाणात जर मराठी माणसांपर्यंत आणि संपूर्ण भारतीयांपर्यंत जर पोहोचण्यात मदत झाली तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. आणि त्याकरता तुम्हाला जर महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम तर्फे काही मदत हवी असेल तर आम्ही तुमच्यासोबत त्याला हातभार लावायला आम्हाला खरंच आनंद होईल. नक्की नक्की आमचा सदैव तसा प्रयत्न राहील. आपण प्रयत्न एकत्रित प्रयत्न करूया आणि त्यातनं खरोखर, आणि कारण आपली बांधिलकी आपल्याशी नाहीये, आपली बांधिलकी आता पुढच्या पिढीशी देखील आहे, हे जास्त महत्वाचं आहे. कारण जो अनुभव आपण घेतलेला आहे, जो आनंद आपण आपल्या सण उत्सव आणि एकूणच सांस्कृतिक जीवनात घेतो, तो आनंद किंवा त्याची थोडीशी एक लज्जत आपल्या पुढच्या पिढीला कुठंतरी चाखता आली पाहिजे, नाहीतर ते त्या आनंदाला पारखे राहतील. आणि तसं झालं तर ती जबाबदारी आपल्यावर राहील. हे कायम लक्षात ठेवून आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया असं मला वाटतं. आणि या प्रवासात तुम्ही खूप मोठं काम करत आहात. मला फक्त एक जाता विचारायचं की आता बोलतो मी तुम्हा दोघांशी, पण ह्या एकूणच ह्या पूर्ण प्रवासामध्ये म्हणजे एक जण जबाबदारी घेऊ शकत नाही. प्रत्येकाला त्याच्यामध्ये स्थान असतं आणि त्यांना स्वतःचं एक त्यांनी क्षेत्र तयार केलेलं असतं, प्रभाव क्षेत्र केलेलं असतं. तर हे एकूणच महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम एकत्रितपणे काम करत आहे. तर अगदी तुम्ही तुमच्या सहकार्यांची पण ओळख या निमित्ताने करून देऊ शकलात तर छान होईल. नक्कीच नक्कीच. संतोषजी, तुम्ही अगदी म्हणजे मनातलं बोललात की आज मी आणि अविनाश फक्त चेहरे आहोत, परंतु महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम उभं करण्यामागे आजपासून 6 वर्ष मागे आणि त्याहून कित्येक वर्ष आणखी पाठीमागे, जेव्हा त्याला मूर्त स्वरूप नव्हतं, अनेक अदृश्य हात होते आणि आहेत आणि अजूनही आमचे सगळे वेल विशर्स आहेत की जे आम्हाला रोज प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मदत करत असतात, त्यांचे सजेशन्स देत असतात, विविध कार्यक्रमांना उत्साहात सहभागी होतात, सगळी कामं करू लागतात. त्यांच्याशिवाय महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम उभं राहणं हे शक्यच नाही. आणि आज तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या अशा दृश्य अदृश्य सर्व माणसांना, व्यक्तींना धन्यवाद द्यावासा वाटतो की आज त्यांच्या वेल विशेष आहेत म्हणून महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम हे आज प्रगती करू शकत आहे. यंदाची 2024ची जी वर्किंग कमिटी आहे महाराष्ट्र मंडळाची, त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. आम्ही जसं तुम्ही म्हणलात की ज्यांची वेगवेगळ्या विभागात एक्सपर्टी आहे त्या दृष्टीने रोल्स डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. यंदाच्या वर्षी कपिल सावंत जे आहेत ते प्रेसिडेंट म्हणून काम बघतात, दिलीप पंडित ट्रेजरी म्हणून आणि फायनान्स हेड म्हणून काम बघतात, अभिजित जोशी आहेत की जे पूजा आणि रिलिजियस ऑफरिंगचं काम बघतात, माधव जोशी म्हणून आता ह्याच वर्षी आम्हाला जॉईन झालेत की जे त्यांचं थोडंफार काम साहित्यात आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रिप्ट लिहिणे यासाठी त्यांचा हातभार असतो. त्याच्यानंतर विपुल शिरोडकर आहेत जे लॉजिस्टिक आणि फूड या विभागाचं काम समर्थपणे सांभाळतात. दयानंद कल्याणी आहेत की जे मीडिया आणि इंटरनल कम्युनिकेशन्स याची जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडत असतात. आणि नंतर नक्कीच अविनाश आहेत जे हेड ऑफ कल्चरल कमिटी आहेत. आणि माझ्याकडे सर्वांना सोबत घेऊन चालायचं आणि तुमच्यासारख्या एक्सटर्नल माध्यमांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकारी हेड ऑफ पब्लिक रिलेशन म्हणून आहेत. आणि
आम्ही सगळे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं एकत्र येऊन स्वतःचा वेळ ह्यात इन्व्हेस्ट करत असतो. एक मला तुमच्या माध्यमातून लोकांना सांगायला आवडेल की महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम हे एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि इथे जे कोणीही म्हणजे आम्ही 8 कमिटी मेंबर्स असो की जी इतर दृश्य अदृश्य सगळी आम्हाला मदत करणारी लोक असो, हे त्यांचा स्वतःचा वेळ विना मोबदला कोणत्याही प्रकारचं मॉनिटायझेशन एक्सपेक्ट न करता अगदी भक्तिभावाने काम करत असतात आणि त्यासाठी खरंच त्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद मला द्यावासा वाटतो आणि तुमचाही धन्यवाद करावासा वाटतो संतोषजी की आज तुम्ही आम्हाला हा प्लॅटफॉर्म तत्पूर्वी मृणालजी, तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण एक फार मोठा वर्ग आपण मिस करतोय, तो म्हणजे महिला वर्ग. त्यांचा सपोर्ट आपल्याला कसा असतो, त्यांचं पार्टिसिपेशन काय असतं? 100% संतोषजी, आणि याबद्दल म्हणजे अगदी दुमतच नाहीये. महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम आणि इतरही ज्या ऑर्गनायझेशन आहेत, आज महाराष्ट्र मंडळातर्फे जे होतात सगळे कार्यक्रम, हे आमच्या सोबत संलग्न असणाऱ्या महिला मंडळांशिवाय होऊच शकत नाहीत आणि त्यांचा सहभाग, त्यांचा उत्साह हा पुरुषांच्या बरोबरीचा नसून त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असतो. तुम्ही जर आमच्या कार्यक्रमाला आलात तर तुम्हाला दिसेल की महिला वर्ग किती उत्साहात हिरिरीने ह्या सगळ्यात सहभागी असतो, किती चांगल्या प्रमाणात ते ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतात आणि सगळ्या गोष्टी ड्राईव्ह करण्यामागे त्यांचाच हातभार असतो. जसं आपण नेहमी म्हणतो की कोणतंही ऑर्गनायझेशन सक्सेसफुल होण्यासाठी एक चांगली केमिस्ट्री गरज आहे, तसंच महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमच्या सगळ्या इव्हेंटसाठी मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचाही सहभाग तेवढाच महत्वाचा आहे आणि त्या तितक्या पद्धतशीरपणे आमच्या मागे उभ्या असतात, म्हणून हे सगळे इव्हेंट आम्ही करू शकतो. अर्थातच मी तुम्हाला मुद्दाम हा प्रश्न विचारला, ह्याचं कारण मलाही घरी जाऊन उत्तर द्यायचं असतं. नक्कीच. तर श्रोते हो, हे होते मृणाल पवार आणि अविनाश डोंगरे, जे महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमला रिप्रेझेंट करत होते आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि आपला स्टोरी टेलचा देश म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो स्वीडन, आणि स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आणि तिथली मराठी, असं म्हणजे एक छान आज एक योग जुळून आला आणि निमित्त होतं आपल्या गणरायांचं आगमन. स्वीडनमध्ये विशेषतः स्टॉकहोममध्ये गणेशोत्सव कसा साजरा केला जातो आणि या अनुषंगाने तिथलं आपलं मराठी कल्चर जपण्याचं काम कशा पद्धतीने होतं, या सगळ्यांची छान उलगड आज अविनाशजी आणि मृणालजींनी करून दाखवलेली आहे. त्यामुळे स्टोरी टेल कट्ट्याच्या वतीने मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा काही नवीन संकल्पना घेऊन तुम्ही या. स्टोरी टेल हा आपल्याला जोडणारा आणि आपल्या हक्काचं एक सेतू आहे, व्यासपीठ आहे, आणि आपण सर्व जगभरातली मराठी लोक ह्याच्याशी कनेक्टेड राहूया आणि आपली संस्कृती, आपले वाचन, आपली पुस्तकं, आपली माणसं, आपली माती, आपले पदार्थ, सगळ्या गोष्टी अशाच आपल्या सगळ्यांना एका धाग्यात जोडून ठेवतील याची मला खात्री वाटते. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी आणि सर्व रसिक श्रोते हो, धन्यवाद.